नुकतंच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे। विधिमंडळाचं हे अधिवेशन कालच पार पडलेलं आहे। त्याआधी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झालेला आहे। त्यामध्ये अमरावतीच्या बडनेराचे आमदार रवी राणा यांचा समावेश नव्हता, त्यामुळे राणा नाराज असल्याचं बोललं जात होतं। काल झालेल्या खातेवाटपामध्ये विदर्भाला जास्त खाती मिळाल्याचा दावा देखील करण्यात येतोय। मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत, त्यामुळे त्यांचं विदर्भाकडे जास्त लक्ष असणारच अशा प्रकारचं वक्तव्य आता रवी राणा यांनी केलेलं आहे। रवी भाऊ राणा आहेत। भाऊ काय सांगणार, काल खाते वाटप झालेलं आहे आणि अमरावतीला यातून काही मिळालेलं नाही आहे। विदर्भातला महत्त्वाचा भाग म्हणजे पश्चिम विदर्भ आहे आणि पश्चिम विदर्भाचा विकास कसा होईल असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडतोय। नाही, अमरावती डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे, या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे होतं, पण मुख्यमंत्र्यांनी काही योग्य निर्णय घेतला असेल, काही अडचणी असेल म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना तो निर्णय घेता आला नाही। पण मला विश्वास आहे डिव्हिजनलचं हेडक्वार्टर आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपला बहुमत मिळालेलं आहे, ऐतिहासिक विजय हा झालेला आहे। म्हणून या सगळ्या लोकांच्या भावना समजून लवकर या ठिकाणी एक नवीन मंत्रिपद मिळेल आणि एक चांगला पालकमंत्रीसुद्धा या जिल्ह्याला मिळेल अशी माझी भावना आहे आणि मला विश्वास आहे। विदर्भातले मुख्यमंत्री आहेत, नागपूरचा विकास झाला, अमरावतीचा विकास महत्त्वाचा आहे, कारण विदर्भातले 2 जिल्हे महत्त्वाचे आहेत। अजूनही पालकमंत्रीपद नाही आहे, कसं पाहता तुम्ही याकडे? विदर्भात मला वाटते अनेक वर्षापासून आपण पाहिलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खाते मोठ्या प्रमाणात चांगले खाते हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राहत होते, पण विदर्भात तर तुम्ही कालची जर खाते वाटपची लिस्ट पाहिली, चांगल्या प्रकारे महत्त्वाचे खाते विदर्भात दिलेले आहे आणि महत्त्वाचे खाते विदर्भात दिल्यामुळं विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यामुळं विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्याकडे त्यांचं लक्ष आहे असं दिसत आहे। म्हणून मला असं वाटतं या विभागीय डिव्हिजनल हेडक्वार्टर ठिकाणीसुद्धा मंत्रिपद लवकर मिळेल आणि या ठिकाणी पालकमंत्रीसुद्धा मिळेल। शेवटचा प्रश्न, अधिवेशनात संपूर्ण दिवस तुम्ही दिसला नाही, तुम्ही नाराज असल्याची चर्चा होती। नाराज काही नव्हतो, मी इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईला निघून गेलो होतो, मुख्यमंत्रीची शपथविधी होती आणि हे पुरवणी मागण्याचं अधिवेशन असल्यामुळं जास्त एवढं मला असं महत्त्वाचं अधिवेशन वाटलं नाही। म्हणून मला असं वाटलं मंत्रिपदापेक्षाही जास्त माझी जनता आणि माझ्या जनतेचे प्रश्न आणि त्या जनतेचा ज्यांनी मला आशीर्वाद दिला त्याचा आभार त्यांना भेटणे हे जास्त महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी अमरावतीला आलो। कॅमेरामॅन सागरसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।